नातेसंबंधावर एक प्रश्न तुम्हाला सारखा येतो, एमपीएससी सरळ सेवा विविध परीक्षांना येतो असा प्रश्न. कमलाकर म्हणाला, रवीची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, तर कमलाकर रवीचा कोण आहे? तुम्हाला सांगतो, लय सोपं आहे. हा फुकटचा मार्ग कसा सोडवायचा ते सांगतो. पहिली गोष्ट, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग, पुरुष आणि स्त्री यांना एक विशिष्ट खून करायची, ती आपण कंटिन्यू करूया. ओके, काय करायचं तुम्हाला इथे काय सांगितलं माहिती आहे? कमलाकर म्हणतोय, कमलाकर इथे लिहून घ्या. कमलाकर म्हटल्यावर हे पुरुषाचं नाव आहे, सरळ इथे काही लिंग दिलेलं नाही. आपल्या मराठीमध्ये आपण पुरुषांना जे वापरतो, आपण इथे चौकोनासारखा आकार या ठिकाणी घेऊया. कमलाकर काय म्हणतोय? रवीची आई. समजा रवी आहे, रवी पुल्लिंग आहे म्हणून आपण त्याला चौकोनामध्ये घेतलं. रवीची आई, आई ही स्त्रीलिंगी असते नेहमी, म्हणून आपण आईला गोल मध्ये या ठिकाणी घेऊया आपल्या माहितीसाठी. रवीची आई ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. बघा, याच्या आईची, मग याची आई आपण इकडे घेणार. याच्या आईची ही एकुलती एक मुलगी आहे, म्हणजे बघा, याची आई, आईची ही मुलगी आहे, म्हणजे हिची सुद्धा आई, याची आणि हिची आई सेम आहे. या दोघांची ही आई आहे. एकुलती एक मुलगी म्हणजे याला एवढी एकच बहीण आहे. बहीणच झाली नाही, एकुलती एक बहीण झाली याची ही, आणि तिचा हा रवी हा मुलगा आहे. बस एवढं जमलं की जमलं. ती सोपं होतं. काय म्हटलंय? रवीची आई, रवीची आई लिहून घेतली. माझ्या आईची, याची आई इकडे आपण घेतली. त्याच्या आईची एकुलती एक मुलगी आहे, म्हणजे ही खाली आली पाहिजे ना. हे दोघं एका रेषेमध्ये येतील. ते जर एकदा कळालं की विषय संपला. तुम्हाला काय विचारलं, कमलाकर रवीचा कोण आहे? कमलाकर रवीचा, रवीच्या आईचा भाऊ आहे. रवीच्या आईचा भाऊ म्हणजे कोण? आजोबा, वडील, मामा, चुलता. रवीच्या आईचा भाऊ म्हणजे मामा. ते नातेसंबंध आपण बघितले ना. आईच्या भावाला काय म्हणायचं, बायकोच्या कोणाला काय म्हणायचं, ते आपल्याला या ठिकाणी कळायला पाहिजे. उत्तर मामा.